सकाळी उठले. आज अनंत चतुर्थी निमित्त गणपती उठणार आज, त्यामुळे मोदक बनवून घेतले. इथं मैदा आणि रवा मिक्स करून त्यात थोडं मीठ आणि तेल गरम करून घेतलं, अर्धी वाटी ते टाकलं. तेलाचं मोहन दिलं त्याला, त्यामुळे मोदक क्रिस्पी छान होतात, कुरकुरीत, नरम नाही पडत. 2-3 दिवस व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं. तेल टाकल्यावर असं गोळा तयार होऊन असा फुटला पाहिजे तोपर्यंत. मग नंतर पाणी टाकून थोडं थोडं, जास्त पाण्याचा वापर नाही करायचा, घट्टसर मऊसच गोळा भिजवून घ्यायचा. त्यानंतर भिजवून एका पातेल्यामध्ये झाकण ठेवून अर्धा-पाऊण तासासाठी मुरायला ठेवून द्यायचं. त्यानंतर नारळ फोडून घेतले, इथं त्याचे खोबरं काढून घेतलं, त्यामधलं बारीक कापा करून घेतला. त्याच्यानंतर मिक्सरमध्ये वाटून घेतलं सर्व खोबरं. आता चला त्याचं सारण बनवू. 2 पळ्या तेल घेतलं कढईमध्ये तापवायला, त्यामध्ये थोडी खसखस टाकली. खसखस थोडा वेळ होऊ द्यायची, कचवटपणा निघू द्यायचा त्यामधला. त्यानंतर खिसलेलं खोबरं टाकायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सर्व. जोपर्यंत मिक्स नाही होत तोपर्यंत मिक्स करून घ्यायचं. जो खोबऱ्याचा जो ओलसरपणा आहे तो निघून जातो भाजल्यामुळे. ढवळत राहायचं थोडा वेळ. त्यानंतर पिठी साखर टाकायची, 2 मूठ अंदाजेच टाकली मी. साखर मिक्सरमध्ये वाटून घ्यायची, पावडर बनवून घ्यायची त्याची. झाली पिठी साखर तयार, तर ती टाकून घ्यायची. मग त्यात मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. हे बघा, इकडं मिश्रण छान झालेलं आहे. पाण्याचा ओलसरपणा पण निघाला आहे खोबऱ्यातला, ओल्या खोबऱ्यातला. त्यानंतर एका भांड्यात काढून घ्यायचं थंड होण्यासाठी मिश्रण सर्व. आणि आता आपण घेऊया मोदक बनवायला. इकडं बघा, मी मोदक बनवून घेतले. हे सर्व मोदक बनवून झाल्यावर तळून घ्यायचे व्यवस्थित. गणपती बाप्पाजवळ ठेवले, त्यांना भोग लावला आहे, नैवेद्य दाखवलं आहे. अशा प्रकारे आज आमचे बाप्पा चालले जाणार. बाय मंडळी.